हॅलो फ्रेंड्स, आज आपण ही टेबल मॅट कशी विणायची ते बघणार आहोत. तर याची साईज जवळपास 14 इंचापर्यंत आहे आणि ही 3 रंगामध्ये विणलेली आहे. तर इथे मी 4 प्ले उलन घेतलेला आहे आणि 3.5 mm हुक घेतलेला आहे. तर सुरुवातीला स्लिप नॉट घ्यायची आहे. आणि या ठिकाणी 6 साखळ्या विणायच्या आहेत. आणि पहिल्या साखळीमध्ये जोडून आपण याला रिंग तयार करून घ्यायची आहे. यानंतर 4 साखळ्या विणायच्या आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचे आहेत. तर एक डबल क्रोशे विणायचा आहे. 4 साखळ्या म्हणजे आपला एक डबल क्रोशे आणि एक साखळी असे झालेलं आहे. यानंतर एक चेन, परत एक डबल क्रोशे. तर असं आपल्याला एकूण 12 डबल क्रोशे विणायचे आहेत. एक एक चेन घ्यायची आहे आतमध्ये. तर हा डबल क्रोशे विणूयात आणि एक चेन घ्यायची आहे. तर असं हे रिपीट करायचं आहे. इथे आपल्याला तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. यानंतर परत दुसऱ्या राऊंडसाठी 3 चेन विणायच्या आहेत. आणि हा जो एक चेनचा गॅप आहे यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. परत पुढच्या खांबावरती एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे घ्यायचा आहे आणि जो चेनचा गॅप आहे आपला एक चेनचा, त्या ठिकाणी 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. परत पुढच्या खांबावरती आपण एक डबल क्रोशे विणायचा आहे आणि गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. तर अशा प्रकारे आपण हा राऊंड इथे रिपीट करून घेऊयात. यानंतर मी इथं क्रीम किंवा लाईट येलो कलरचा धागा वापरलेला आहे. तर इथे 3 साखळ्या आणि पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. यानंतर 2 साखळ्या आणि इथे 2 साखळ्या आपल्याला एक चेन इथे स्किप करायची आहे आणि पुढच्या चेनवरती डबल क्रोशे घ्यायचा आहे. परत पुढच्या चेनवरती एक डबल क्रोशे तर इथे पुढच्या चेनवरती एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. परत 2 साखळ्या आणि एक चेन स्किप करायची आहे. पुढच्या साखळीवरती 2 डबल क्रोशे, एक डबल क्रोशे आणि पुढच्या साखळीवरती एक. तर पुढच्या 2 साखळीवरती एक एक डबल क्रोशे, परत 2 साखळ्या आणि एक चेन स्किप करायची आहे. दुसऱ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे, पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे, असं हे विणायचं आहे. तर इथे मी हा राऊंड बंद करून घेते. यानंतर पुढच्या राऊंडसाठी आपल्याला 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि हा जो चेन 2चा गॅप आहे त्या ठिकाणी आपल्याला डबल क्रोशे विणायचे आहेत. तर इथे मी 2 डबल क्रोशे घेतलेले आहेत. 2 डबल क्रोशेवरती आणि चेन 2च्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. परत 2 डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे आणि गॅपमध्ये 2 डबल क्रोशे म्हणजे खांब, 2 खांब घ्यायचे आहेत आणि 2 खांबावरती 2 खांब घ्यायचे आहेत. तर असं हे रिपीट करायचं आहे. विणून घेऊयात. इथे मी हा राऊंड बंद करून घेतलेला आहे आणि इथे दुसऱ्या रंगाचा धागा मी जोडत आहे. तर इथे लाल रंगाचा धागा मी घेतला आहे आणि स्लिप नॉट घेऊयात. यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत. यानंतर
पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे, 2 चेन आणि एक साखळी खाली स्किप करायची आहे आणि पुढच्या साखळीवरती, तर इथे ही साखळी स्किप करायची आहे आणि पुढच्या साखळीवरती एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. परत पुढच्या साखळीवरती एक डबल क्रोशे, 2 साखळ्या विणायच्या आहेत आणि एक साखळी खाली स्किप करायची आहे आणि पुढच्या साखळीवरती एक डबल क्रोशे, पुढच्या साखळीवरती एक डबल क्रोशे आणि 2 साखळ्या, परत एक साखळी स्किप करायची आहे आणि डबल क्रोशे, 2 साखळ्यांमध्ये 2 डबल क्रोशे, 2 चेन. तर असं हे रिपीट करायचं आहे. तर विणून घेऊयात. यानंतर इथे मी हा राऊंड बंद केलेला आहे आणि पुढच्या राऊंडसाठी 3 साखळ्या विणूयात आणि त्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा 3 साखळी म्हणजे एक खांब आणि पुढच्या खांबावरती 2 खांब. यानंतर चेन 2च्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब विणायचे आहेत. परत पुढच्या खांबावरती एक खांब आणि त्या पुढच्या खांबावरती 2 खांब. तर या ठिकाणी अजून एक खांब विणायचा आहे आणि हा जो पुढचा गॅप आहे या ठिकाणी परत 2 खांब विणायचे आहेत. तर इथे 2 खांब विणायचे आहेत. तर हे अशा प्रकारे आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. इथे व्हिडिओ स्किप झालेला आहे माझा. तर 7वा राऊंड आपल्याला अशा प्रकारे विणून घ्यायचा आहे. तुम्ही राऊंड 9वा आपण जसा विणलेला आहे पुढे तसा विणायचा आहे हा. तर तुम्ही राऊंड 9 नंबरचा रेफर करू शकता. यानंतर 8वा राऊंड विणायचा आहे. 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढच्या साखळीवरती आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर आणि चेन 2च्या गॅपमध्ये आपल्याला परत 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. आणि पुढच्या खांबावरती आपल्याला एक खांब आणि पुढच्या खांबावरती 2 खांब असं विणायचं आहे आणि परत 2 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब विणायचे आहेत. तर हे अशा प्रकारे आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. यानंतर पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला स्लिप नॉट घ्यायची आहे. मी इथे लाल रंगाचा धागा लावून घेत आहे. तर यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि याच ठिकाणी पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे. तर हाच सेम राऊंड आपला 7वा राऊंड विणायचा आहे येलो कलरमध्ये. तिथे मी व्हिडिओ रेकॉर्डिंग माझी खराब झालेली आहे त्यासाठी तो राऊंड स्किप झालेला आहे. तर ह्याच जसा 9वा राऊंड आपण इथं विणत आहोत तसाच तो विणायचा आहे 7वा राऊंड. तर इथे डबल क्रोशे घ्यायचा आहे आणि परत पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे. तर 2 डबल क्रोशे 2 चेन आणि एक स्किप करायची आहे. 7व्या राऊंडमध्ये एक चेन घ्यायची आहे 2 चेनच्या ठिकाणी आणि 2 खांब घ्यायचे आहेत. तर 9व्या राऊंडमध्ये 2 खांब 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि 7व्या राऊंडमध्ये 2 खांब 1 साखळी घ्यायची आहे. तर त्यासाठी माफ करा मला तेवढं ते मिस झालेलं आहे 7वा राऊंड. तर हा 9वा राऊंड आपण असा विणायचा आहे. तर हा विणून घेऊयात. यानंतर 10व्या राऊंडमध्ये आपण स्लिप नॉट घ्यायची आहे. सुरुवातीला स्लिप स्टिच घ्यायची आहे इथे आणि पुढच्या राऊंडसाठी 3 साखळ्या विणायच्या आहेत. यानंतर पुढच्या खांबावरती 2 खांब विणायचे आहेत. यानंतर 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला इथे परत 2 खांब विणायचे आहेत.
परत पुढच्या खांबावरती एक खांब आणि त्या पुढच्या खांबावरती 2 खांब. आणि चेन 2च्या गॅपमध्ये 2 खांब. तर इथे 2 खांब विणून घ्यायचे आहेत. तर असं हे राऊंड आपल्याला रिपीट करायचं आहे. यानंतर पुढच्या राऊंडसाठी 11व्या राऊंडसाठी आपण 3 चेन घेतलेले आहेत, 4 चेन घेतलेले आहेत आणि पुढची जी चेन आहे ती स्किप करायची आहे. आणि इथे पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे घ्यायचा आहे आणि एक चेन, परत एक साखळी स्किप करायची आहे आणि पुढच्या चेनमध्ये एक खांब, एक चेन. तर असं हे रिपीट करायचं आहे आपल्याला. एक खांब, एक चेन आणि एक साखळी खाली स्किप करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा 11वा राऊंड विणून घ्यायचा आहे. तर विणून घेऊयात. यानंतर इथे आपण हा जो राऊंड विणलेला आहे त्याला तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने बंद करून घ्यायचा आहे. आणि पुढच्या राऊंडसाठी 5 साखळ्या विणायच्या आहेत. आणि पुढच्या खांबावरती आपल्याला एक खांब घ्यायचा आहे, परत 2 साखळ्या आणि पुढच्या खांबावरती एक खांब. तर एक खांब, 2 साखळ्या असं विणायचं आहे आणि खांबावरतीच विणायचं आहे, आपल्याला साखळीमध्ये विणायचं नाही आहे. तर प्रत्येक खांबावरती आपल्याला एक खांब, 2 साखळ्या असं रिपीट करायचं आहे. तर हे अशा प्रकारे विणून घ्यायचं आहे. एक खांब, 2 साखळ्या. तर हे विणूयात. यानंतर मी इथे हिरव्या रंगाचा धागा जोडून घेणार आहे. तर सुरुवातीला इथे 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. यानंतर 3 चेन घ्यायचे आहेत आणि नेक्स्ट चेन 2च्या गॅपमध्ये आपल्याला परत सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. एक चेन 2च्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर असं हे 3 वेळेला रिपीट करायचं आहे. 3 चेनचा आपल्याला 3 वेळेला विणून घ्यायचं आहे. तर इथे व्हिडिओ थोडासा बाहेर गेलेला आहे, त्यासाठी माफ करा. आणि त्यानंतर 6 साखळ्या विणायच्या आहेत 3चा लूप झाल्यानंतर. आणि इथे 2 चेन 2चे गॅप आपल्याला इथे स्किप करायचे आहेत. आणि तिसऱ्या ह्याच्यावरती आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि चेन 3 घ्यायचे आहेत आणि सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर हे परत 3 वेळेला आपल्याला रिपीट करायचं आहे. 3 चेन घेऊन सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. आणि परत आपल्याला इथे 6 साखळ्या विणायच्या आहेत आणि 2 चेन 2चे गॅप स्किप करून आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. सिंगल क्रोशे पुढच्या साखळीमध्ये घ्यायचा आहे. तर इथेही 6ची साखळी विणत आहे मी. आणि 2 चेन गॅप स्किप करायचे. तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, परत 3 साखळ्या. तर असं हे आपल्याला रिपीट करायचं आहे. तर हे असं रिपीट करून घ्यायचं आहे. आणि इथे ही साखळीचा जो आहे तो राऊंड मी इथं बंद केलेला आहे. आणि 3 चेनचा जो गॅप आहे त्यामध्ये पहिल्यांदा स्लिप नॉट घ्यायची आहे. परत 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. तर
चेन 6चा गॅप येईपर्यंत आपल्याला चेन 3चं 3 साखळ्याचं हे रिपीट करायचं आहे आपल्याला. स्लिप नॉट घ्यायची आहे परत पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये, परत 3 साखळ्या आणि 6चा जो गॅप आहे 6 साखळ्यांचा इथंपर्यंत आपल्याला विणायचं आहे इथे. तर आता ह्याच्यामध्ये 6 चेनच्या गॅपमध्ये पहिल्यांदा स्लिप नॉट घ्यायची आहे आणि 6 चेनमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे विणायचे आहेत 6 चेनच्या गॅपमध्ये आणि 2 साखळ्या आणि 4 डबल क्रोशे असं विणायचं आहे. तर इथे 4 डबल क्रोशे विणलेले आहेत मी, परत 2 साखळ्या आणि परत 4 डबल क्रोशे. तर इथे एकूण 4 डबल क्रोशे विणूयात आणि परत पुढच्या चेन 3च्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, परत 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर असं पुढची 6 चेनची गॅप येईपर्यंत आपल्याला विणायचं आहे. तर पुढच्या चेनमध्ये आपण सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, 3 चेन आणि 6 चेनच्या गॅपमध्ये परत 4 डबल क्रोशे, 2 चेन आणि 4 डबल क्रोशे असं विणायचं आहे. दोन चेन घेतलेले आहेत, परत 4 डबल क्रोशे घ्यायचा आहे. तर हे असं आपल्याला रिपीट करायचं आहे पूर्ण राऊंडमध्ये. इथे व्हिडिओ थोडासा आउट ऑफ फ्रेम गेलेला आहे, त्यासाठी क्षमा करा. मी स्क्रीनवरती दिलेला आहे त्यानुसार तुम्ही फॉलो करू शकता. तर हे असंच आपल्याला रिपीट करायचं आहे. DC डबल क्रोशे 4 डबल क्रोशे घ्यायचे आहेत 6च्या साखळीमध्ये आणि बाकी 3 चेन आणि सिंगल क्रोशेचा राऊंड आपल्याला रिपीट करायचा आहे अशाच प्रकारे. तर फक्त 6 चेनमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे असं विणायचं आहे आणि नंतर पुढच्या चेन 3मध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचा आहे इथे आणि 3 चेन घेऊन पुढच्या 3 चेनमध्ये सिंगल क्रोशे. तर असं 6 चेनची साखळी येईपर्यंत आपल्याला रिपीट करायचं आहे. तर हे विणून घेऊयात अशाच प्रकारे. तर हे मी असं विणून घेतलेलं आहे. यानंतर पुढचा राऊंड विणायचा आहे. तर इथे मी 6 साखळीपर्यंत विणून आलेला आहे, आपला विणत आलेला आहे. तर यानंतर इथे जे 4 खांब घेतलेले आहेत आपण 6 साखळीमध्ये, तर त्या 4 खांबावरती 4 खांब घ्यायचे आहेत. तर इथे 4 डबल क्रोशेवरती 4 डबल क्रोशे घेतल्यानंतर ही जी चेन 2ची गॅप आहे या ठिकाणी आपल्याला 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 2 डबल क्रोशे, 2 चेन घ्यायचे आहेत, यानंतर 2 चेन आणि परत याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. यानंतर पुढच्या 4 खांबावरती 4 खांब विणायचे आहेत. 4 डबल क्रोशेवरती 4 डबल क्रोशे.
तर हे अशा प्रकारे विणायचं आहे. आणि पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप नॉट घ्यायची आहे, सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि परत 3 साखळ्या आणि पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला परत 4 डबल क्रोशे 4 ह्याच्यावरती विणायचे आहेत आणि हे असं रिपीट करायचं आहे. चेन 2च्या गॅपमध्ये 2 DC 4 2 चेन 2 DC असं घ्यायचं आहे. म्हणून घेऊयात. तर हेच आपल्याला असं रिपीट करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंड. तर इथं अशा प्रकारे विणवायचं आहे. तर इथं मी हे विणून घेतलेलं आहे. तर इथं आपण या ठिकाणी सुरुवात करूयात पुढच्या राऊंडला. तर आता एकूण 6 डबल क्रोशे आपले इथं झालेले आहेत. तर एकूण 6 डबल क्रोशेवरती 6 डबल क्रोशे विणायचं आहे. यानंतर हा जो चेन 2चा गॅप आहे या ठिकाणी 2 डबल क्रोशे 2 चेन असं विणायचं आहे. परत 2 साखळ्या आणि याच ठिकाणी 2 खांब अजून विणायचे आहेत. आणि पुढच्या 6 डबल क्रोशेवरती 6 डबल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर परत आपल्याला पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये 6 डबल क्रोशेवरती 6 डबल क्रोशे घ्यायचे आहेत इथे. आणि 2 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब 2 चेन 2 खांब विणायचं आहे. तर इथं मी हे विणून घेतलेलं आहे पूर्ण राऊंड. तर शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि सिंगल क्रोशे विणायला सुरू करायची आहे. तर पूर्ण साखळ्यांमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. आणि चेन 2च्या गॅपमध्ये आपल्याला तर इथे एक एक सिंगल क्रोशे झाल्यानंतर या ठिकाणी 2 चेनच्या मध्ये एक सिंगल क्रोशे 3 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशे असं विणायचं आहे. तर इथे 3 साखळ्या विणायच्या आहेत. तर हा एक सिंगल क्रोशे, यानंतर 3 साखळ्या आणि इथे सिंगल क्रोशे त्याच ठिकाणी आणि परत पुढच्या सगळ्या साखळ्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला रिपीट करायचं आहे. तर इथे जो चेन 2चा गॅप आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला असंच विणायचं आहे. बाकी आपल्याला सगळीकडे सिंगल क्रोशे एक एक विणून घ्यायचे आहेत. आणि जो चेन 2चा गॅप आहे त्या ठिकाणी फक्त तर इथे सिंगल क्रोशे विणायचे आहे दोन्ही साईडला कॉर्नरला. तर हे असं विणून घ्यायचं आहे. तर हे आपली रुमाल विणून तयार झालेली आहे. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.